तर नमस्कार मित्रांनो, इतिहास चक्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आपण आलो आहोत इतिहास संशोधनासाठी इंदोरला आणि 300व्या वर्ष इंदोरच्या वाड्यातील होळकरांच्या म्युझियममध्ये। आणि या ठिकाणी तुम्हाला मी सुंदर एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी ऐतिहासिक आहे आणि ती मला प्रचंड आवडली। म्युझियममध्ये पाहत असताना जो मी सुरुवातीला ही इतिहासाची चित्र पाहिली, हे महेश्वरचा घाटाचं चित्र पाहत असताना मला या ठिकाणी एक मूर्ती दिसली जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 100 वर्ष जुनी मूर्ती या ठिकाणी आहे, जी की होळकरांचे राजगुरू असलेले वेदशास्त्री विश्वनाथ नारायण राजू उपाध्याय कवठेकर ज्यांनी संरक्षित करून ठेवली होती। ही मूर्ती जवळपास 100 वर्षापासून त्यांच्याकडे जपून ठेवली होती। छोटीशी हातात शिवलिंग धरलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पण चेहऱ्यावरील एकदम प्रसन्न भाव, ही अशी मला आवडलेली मूर्ती जी म्युझियम मध्ये आल्याच्या नंतर लगेच आपल्याला दिसून येते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती की ज्यांचे राजगुरू असलेले वेदशास्त्र संपन्न विश्वनाथ नारायण राजू उपाध्याय कवठेकर म्हणल्यानंतर ते आपल्या महाराष्ट्रातूनच येतात। त्यांनी ती जतन करून ठेवली, नंतर होळकरांकडे सुपूर्द केली। आता ती होळकरांच्या म्युझियममध्ये आहे, आल्याच्या नंतर आपल्याला लगेच दिसून येते। जर तुम्हाला अशीच ऐतिहासिक माहिती आवडत असेल किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जर ऐतिहासिक माहिती मला आवडत असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा। धन्यवाद।